माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल हाती। ब गटातनं अजित पवारांचा मोठा विजय। तावरेंच्या भालचंद्र देवकाते यांचा पराभव, तर सांगवी गटातनं चंद्रराव तावरे आघाडीवर। अजित पवारांकडे सत्ता आहे, पैसा आहे, बँका रात्री उघड्या ठेवल्या। 15 दिवसांपासून राज्य वाऱ्यावर सोडून गावात बसलेत, त्यामुळे अजित पवारांच्या जिंकण्याला महत्त्व नाही। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून राऊतांची टीका। भास्कर जाधव यांची पक्षातील बडव्यांवर पक्षाच्या बैठकीत टीका। निवडणुकीमध्ये उमेदवाराला एबी फॉर्म देताना विचारात घेतलं नाही। पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर जाधवांकडून प्रश्नचिन्ह। भास्कर जाधवांनी शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं तर आनंदच। जाधवांसारख्या नेत्यानं राजकीय संन्यास घेणं अयोग्य। मातोश्रीवरील राग जाधवांनी अनेकदा माझ्यावर काढला। उदय सामंतांचं वक्तव्य। 6 महिन्यांपासून शिवभोजन थाळीला सरकारकडून अनुदान नाही। अनुदान न मिळाल्यामुळे राज्यातील अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद। काही केंद्र कर्ज घेऊन चालवली जात असल्याची माहिती। लातूरमध्ये ट्रिपल सीट बेफाम स्कूटी चालवणाऱ्या मुलींना महिला वाहतूक पोलिसांना कानाखाली लगावली। मातृत्वाच्या भावनेनं बोलले, मन दुखावलं असेल तर माफी मागते। महिला पोलीस प्रणिता मुष्णे यांची प्रतिक्रिया। पुण्याच्या कासारसाई धरणाच्या सांडव्यातनं 5000 क्युसेकनं विसर्ग। नदीपात्रात न उतरण्याचा नदीकाठच्या नागरिकांना सूचना। छत्रपती संभाजीनगरमध्ये जनाक्रोश मोर्चा निघणार असल्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त। पोलीस बंदोबस्तातच दुचाकीवरील 2 तोतया पोलिसांनी वृद्धीला पुढे आणखी बंदोबस्त असल्याचं सांगत लुटलं।